आखाती युद्धाचा परिणाम आयटी उपकरणांच्या किमती दुपटीकडे. आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम विविध क्षेत्रांवर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत असून आता इंधनाचाही प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यातच विविध वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. इतर क्षेत्रांप्रमाणेच या युद्धाचा फटका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रालाही बसला आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या लॅपटॉप, कॉम्प्युटर तसेच इतर उपकरणांच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. काही वस्तूंमध्ये तब्बल 1.5 ते 2 पट वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांसह आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही मोठा फटका बसत आहे. दुसरीकडे ऑनलाईन खरेदी करताना या वस्तूंच्या किमतीत तितकी वाढ झालेली दिसत नाही. मात्र दुकानदारांना या वस्तू वाढीव दरात मिळत असल्याने विक्री करताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. युद्धामुळे परदेशातून लॅपटॉप, कॉम्प्युटर व संबंधित वस्तूंची आयात-निर्यात विस्कळीत झाल्याने हा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात अशी मागणी विक्रेते आणि ग्राहकांकडून होत आहे. नमस्कार मित्रांनो, मी चंदन दायदसोनार, निशा कॉम्प्युटर धुळेमधून. आता आपण सध्या तरी बघतोय की युद्धाचा परिणाम हा आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेला आहे. आपण गॅसमध्ये बघत होतो, पेट्रोलमध्ये बघत होतो, पण आता आयटी क्षेत्रामध्ये सुद्धा या युद्धाचा परिणाम खूप झालेला आहे. बऱ्याच दिवसापासून ना ग्राहक आमच्याकडे येत असतात, पण प्राइस आम्ही त्यांना देऊ शकत नाही, कारण लोकांना पहिली प्राइस माहिती आहे. आता नवीनची प्राइस आहे कमीत कमी 10% 20% प्राइस वाढली आहे. हार्ड डिस्क, पेनड्राईव्ह, मेमरी कार्ड यांच्या प्राइस तशा गगनाला पोहोचलेल्या आहे. दुकानांमध्ये कस्टमर येत आहे, पण त्यांना प्राइस जशी समजते त्या प्राइसमुळे आपण त्यांना वस्तू तशा देऊ शकत नाहीये. मी सगळ्यांना ग्राहकांना विनंती करतोय की हे जे काही रेट दर वाढलेत, हे दर आमच्या निशा कॉम्प्युटरने किंवा आमच्या व्यापाऱ्यांनी वाढवलेले नाहीये. हे दर वाढवले आहेत कंपन्यांनी, कारण कंपन्यांचा सप्लाय चेन थांबला आहे, इम्पोर्ट थांबलेला आहे, त्याच्यामुळे सगळे रेट वाढत आहे. त्यामुळे सगळ्या धुळेकर जनतेला, जो व्यापाऱ्यांना फटका बसलाय, आणि ऑनलाईनमुळे पण सगळ्यात मोठा फटका बसतोय. कारण ऑनलाईन मध्ये जे जुने काही रेट अपडेट करून ठेवले आहेत, तर ते अजून अपडेट झालेले नाहीये. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की रेट नवीन तयार झालेले नाहीयेत, हे लोक कसं काय वाढवत आहे. आणि प्रत्येक गोष्ट आहे आता आजकाल मार्केटमध्ये, तो फक्त व्यापाऱ्यालाच त्रास होत असतो. त्याच्यामुळे व्यापाऱ्याला जो त्रास होतोय तो असं नाही व्हावा. त्यामुळे युद्धातून लवकरात लवकर सुटका व्हावी, हीच आमची भगवंतचरणी प्रार्थना. इलेक्ट्रॉनिक्समध्ये कॉम्प्युटर या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील कॉम्प्युटर, लॅपटॉप, CCTV आणि जे मेमरीज आहेत, हार्ड ड्राईव्ह आहेत, त्याच्यानंतर आपल्याला मेमरी कार्ड असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याचे खूप दर वाढलेले आहेत. आणि दर वाढण्याचं जे प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे. त्याचं कारण आहे की जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्या गोष्टींना याची कमतरता खूप भासते आपल्याला. तर या ठिकाणी काय होतंय, ते इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट ह्या गोष्टी बंद झाल्यामुळे दर वाढले आहेत आणि डिमांड खूप जास्त झाली आहे. आम्हाला परवडत नाहीये की आम्हाला रेट खूप जास्त मिळत आहेत. ऑनलाईनला जर बघितलं तर ऑनलाईनला रेट कमी असतात, दुकानात गेल्यानंतर दुकानात रेट खूप जास्त असतात. आणि जास्त आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की दुकानावरती रेट जास्त आहे, ऑनलाईनला कमी आहे. कारण की झालं असं आहे की ऑनलाईनला रेट जे आहेत ते अपडेट झालेले नाही आहेत, जुनेच रेट आहेत. तर तुम्ही घाबरू जाऊ नका, कारण की आपल्याला दुकानावरती खूप चांगल्या पद्धतीने रेट मिळतील आणि दुकानावरतीच खरेदी करा, कारण की ते विश्वासपात्र आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला सर्व्हिस पण मिळणार आहे. तर या हिशोबाने मला तरी वाटतं की आपण दुकानातच खरेदी करावी ऑनलाईन पेक्षा, कारण की ऑनलाईनला तुम्हाला सर्व्हिस मिळणार नाही जी दुकानात मिळणार आहे. तर नक्कीच तुम्ही रेट बद्दल काही चिंता करू नका, रेट व्यवस्थित आहेत. धन्यवाद.